नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी दामट्याचे लाडू बनवलेले आहेत। खूप छान आणि खूप सोपी अशी ही रेसिपी आहे आणि मोतीचूर लाडू सारखेच हे लाडू होतात आणि खूप मऊसूत असे होतात। नक्की करून पहा। दामट्याचे लाडू बनवण्यासाठी इथे 1 किलो मी बेसन पीठ घेतलेलं आहे। डाळ जी आहे ती थोडीशी जाडसर दळून आणायची आहे, खूप बारीक दळायची नाहीये। तर आता इथे हे 1 किलो पीठ आहे, तर त्यामध्ये सुरुवातीला थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे, थोडंसं टाकायचं आहे अगदी। आता पिठामध्ये तुपाचं मोहन घालायचं आहे। इथे मी 4 चमचे हे तूप यामध्ये टाकलेलं आहे। आता हे यामध्ये तुपाचं मोहन घालून झाल्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आणि त्यानंतर आपण पुऱ्या करतानाचं जे कणिक भिजवतो घट्ट, तसं हे पीठ घट्ट भिजवायचं आहे। थोडं थोडं पाणी करून हे पीठ मळून घ्यायचं आहे। इथे या प्रकारे हे पीठ मळून झालेलं आहे। हे पहा, या प्रकारे असं घट्ट बनवायचं आहे। आता हे 10 मिनिट तरी झाकून ठेवायचं आहे आणि मग नंतर याच्या दामट्या म्हणजेच पुऱ्या बनवायच्या आहेत आणि त्या चांगल्या तुपात तळून घ्यायच्या आहेत। इथे 10 मिनिट आता झालेले आहेत आणि सुरुवातीला याचे गोळे बनवायचे आहेत। या साईजचे गोळे बनवायचे आहेत आणि याची जाडसर अशी पुरी बनवायची आहे। जास्त पातळ पुरी करायची नाही, नाहीतर मग ती कडक होऊ शकते। या प्रकारे सर्व गोळे हे बनवून घ्यायचे आहेत। इथे हे सर्व गोळे बनवून झालेले आहेत। आता याच्या दामट्या बनवून घ्यायच्या आहेत। थोडंसं तूप पोळपाटला लावायचं आहे आणि या प्रकारे या दामट्या बनवून घ्यायच्या आहेत। सगळ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि मग नंतर तळायच्या आहेत। जास्त पातळ नाही लाटायच्या, थोड्याशा जाडसर लाटायच्या आहेत। किंवा या हाताने सुद्धा आपण करू शकतो। हे पहा, या प्रकारे असं दाबायचं आहे साईडनी आणि अशी गोल गोल पुरी करू शकतो। अशाही पद्धतीने बनवता येतात। या पद्धतीने करता येऊ शकते। जी सोपी पद्धत वाटेल त्या पद्धतीने बनवायच्या आहेत। इथे या सर्व दामट्या करून झालेल्या आहेत। आता याला छान तुपामध्ये तळून घ्यायचं आहे। इथे तूप मी थोडंच टाकलेलं आहे, जेवढं लागेल तेवढंच तूप इथे टाकायचं आहे, कारण जास्त मग ते खराब झालं तर मग त्याचा वापर करायला नको वाटतं, म्हणून थोडं तूप हे टाकून मगच तळायचं आहे। गॅस फुल ठेवायचा आहे। या प्रकारे सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। ही पुरी फुगून यायला थोडासा वेळ लागतो, कारण थोडंसं जाड पीठ असल्यामुळे लगेच ती फुगत नसते।
इथे या पुऱ्या याप्रमाणे तळून घ्यायच्या आहेत. खूप कच्च्याही ठेवायच्या नाही आणि खूप लाल पण करायच्या नाहीत. तर या प्रकारे सर्व पुऱ्या या तळून झालेल्या आहेत. आता ह्या सर्व सुरवून घ्यायच्या आहेत. थोड्याशा थंड झाल्यानंतर ह्या अशा चुरून घ्यायच्या आहेत. हे पहा, हे सर्व असं चुरून झालेलं आहे आणि आता हे मिक्सरमध्ये घालून बारीक करून घ्यायचं आहे. हे सर्व मी पुरणाच्या चाळणीने चाळून घेतलेलं आहे. हे पहा, या प्रकारे म्हणजे लाडू हा एकसारखा असा होतो आणि दाताखाली कडक वगैरे असं काही लागत नाही, म्हणून मी पुरणाच्या चाळणीने चाळून घेतलेलं आहे. 1 किलो लाडूसाठी इथे 1/4 किलो ही साखर घेतलेली आहे आणि साखर बुडेपर्यंत एवढं पाणी घालायचं आहे. एवढंच पाणी. आता हे गॅसवर ठेवायचं आहे आणि याचा पाक करून घ्यायचा आहे. साखरेचा पाक होईपर्यंत इथे विलायची पावडर आणि काजूचे तुकडे केलेले आहेत, तर हे यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये थोडंसं लिंबू पिळणार आहे, म्हणजे 2-3 थेंब अगदी पिळायचं आहे, कारण पाकाची साखर होत नाही, म्हणून लिंबू थोडंसं टाकायचं असतं. इथे पाक आता तयार झालेला आहे. चांगला चिकट असा पाक झाला पाहिजे. हे पाहू शकता तुम्ही या प्रकारे. असा चिकट पाक करून घ्यायचा आहे. यापेक्षा जास्त नको. जास्त जर झाला तर लाडू हे खूप कोरडे कोरडे होतात. आता गॅस हा मी बंद करणार आहे. या पाकामध्ये थोडासा केशरी रंग घातला आहे आणि तो असा हलवून घ्यायचा आहे. आता या पाकामध्ये जे पुऱ्या तळून जे तूप उरलेलं होतं ते या पाकामध्ये घालायचं आहे. गाळून घ्यायचं आहे, कारण थोडंसं काळं असतं ते काढून घ्यायचं आहे. हलवून घ्यायचं आहे आणि लाडूच्या मिश्रणामध्ये घालायचं आहे. आता हा पाक यामध्ये ओतायचा आहे. थोडासा मी इथे ठेवणार आहे. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यावर उरलेला पाक सर्व यामध्ये घालायचा आहे. उरलेला पाक हा सर्व यामध्ये ओतला आहे मी. आता सर्व बाजूने मिक्स करून घ्यायचं आहे आणि थंड झालं की लाडू बांधायला सुरुवात करायची. इथे सर्व मिक्स करून झालेलं आहे आणि आता थंड होऊ द्यायचं आहे. अर्ध्या तासाने याचे लाडू बांधायचे आहेत. या प्रकारे हे सर्व झालेलं आहे. मिश्रण आता थंड झालेलं आहे आणि आता लाडू बनवायला घ्यायचे आहेत. लाडू हे आवडीनुसार लहान मोठे बांधू शकता. हे पहा, एकदम छान असे मऊ असे हे लाडू एकसारखे असे होतात. इथे हे सर्व लाडू हे बनवून तयार झालेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
हे पहा, एकदम मऊसूत असे हे लाडू झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही. खूप छान होतात आणि खूप सोपे आहेत करायला. नक्की बनवा.